मित्रहो नमस्कार. आपण समोर जे चित्र बघत आहात ते 20 जुलै रोजी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीमार झाला त्याची ही चित्र आहेत. देशानं पुन्हा एकदा जालियनवाला बाग बघितला आणि त्याच्या विरोधामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे. काल कॉकरोच जनता पार्टीनं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याची ही क्षणचित्र आपण बघत आहोत. मुंबई, पुणे, पाटणा, बेंगळुरू, कलकत्ता अशा 200पेक्षा अधिक शहरामध्ये तरुणाई रस्त्यावर आली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही तरुणाईची मुख्य मागणी आहे. कारण नीट पेपर फुटी, त्याच्यामुळे लाखो मुलांना झालेला मनस्ताप आणि त्याच्यामध्ये 20 कोवळ्या जीवांनी गमावलेले जीव याचा संताप देशभर निर्माण झालेला आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देश आता रस्त्यावर आलेला आहे. जे मगरूर सरकार बोलायला तयार नव्हतं, कुणाशी चर्चा करण्याची तयारी नव्हती, आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा अशा प्रकारची मगरुरी या मोदी सरकारमध्ये आली होती. ती नशा, तो सत्तेचा माज जेनझीनं उतरवला आहे आणि ते टेबलावर आले आहेत. जेनझीनं केलेल्या 3 मागण्यापैकी 2 मागण्यावर त्यांनी सकारात्मक दर्शवली आहे. परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा दिला नाही तर आता आम्ही प्रधानांचा राजीनामा मागतो आहेत, आणखी आम्ही पंत मागे लावलेलं नाही, अशा प्रकारचा रोखठोक इशारा जेनझी द्यायला कमी पडलेली नाही. संपूर्ण देश अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जंतर मंतरमध्ये रूपांतरित झालेला आहे. तरुणाईमध्ये प्रचंड राग आहे. शिक्षणाचं जे वाटोळं या सरकारनं केलं आहे, सर्व क्षेत्राचे जे वाटोळं केलं आहे, हा राग आपण या व्हिडिओत बघू शकतो. मित्रांनो, देशभर काय चाललं आहे ह्याची क्षणचित्र आपण बघितली. त्याच्या विरोधामध्ये समाज घटकातील सर्व घटक रस्त्यावर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकीलसुद्धा प्रांगणात येऊन त्यांनी लाठीमाराचा तीव्र असा निषेध केलेला आहे. प्रत्येक शहरातले वकील संघ रस्त्यावर येत आहेत. हातात तिरंगा झेंडा घेऊन लोकांना न्याय देणारे वकील या जेनझीच्या मागं ठामपणे उभा राहिलेले आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही जी तरुणाईची मागणी आहे, जेनझीची मागणी आहे, त्या मागणीला वकिलांचा पाठिंबा मिळतो आहे. ही अतिशय आशादायी चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. देश अगदी आंदोलनाच्या मूडमध्ये आहे. आत्तापर्यंत कुणी बोलायला तयार नव्हतं, कारण ज्यांनी बोलायचं त्यांच्यामागे ईडी, CBI
हे सर्व लावले होते, परंतु जनतेच्या मागं काय लावणार. आता विरोधी पक्ष यांच्या मागे जरी ठामपणे उभा असला तरी हे आंदोलन आता तरुणाईचं आंदोलन झालेलं आहे. आपण बघतोय ही तरुणाई लाठीमाराला घाबरली नाही. मूठ आवळून इन्कलाबचा नारा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केला आहे. डिंपल यादवसारखे काही खासदार त्या ठिकाणी आंदोलनामध्ये येऊन तरुणांच्या मागं उभा राहिले. हे चित्र जे आपण बघतोय आशादायी आहे. संपूर्ण देश जंतर मंतर झाला आहे. सत्तेला झुकण्याशिवाय पर्याय नाही.